कोपरगाव नगरपरिषदेच्या वतीने शहरात विविध विकास कामे करण्यात आली असून यामध्ये सन 2018 ते 25 या कालावधीत अनेक कामात आम्हाला भ्रष्टाचाराचा वास येत आहे। त्यामुळे या संपूर्ण विभागातील चौकशी करून श्वेतपत्रिका जाहीर करावी अशी मागणी कोपरगाव तालुका शेतकरी कृती समितीच्या वतीने नगराध्यक्ष पराग संधान यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। तसेच 30 एप्रिलपर्यंत श्वेतपत्रिका जाहीर केली नाही तर 1 मे रोजी आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा शेतकरी कृती समितीच्या वतीने संतोष गंगवाल यांनी दिला आहे। यावेळी तुषार विद्वंस, प्रवीण शिंदे आदी उपस्थित होते। आज आम्ही कोपरगाव तालुका शेतकरी कृती समितीच्या वतीनं माननीय नगराध्यक्षांना एक निवेदन दिलं की सन 2018 ते 2025 अखेरच्या काळात सर्व विभागातील कामाची चौकशी करून त्याची श्वेतपत्रिका त्यांनी काढावी अशी आज आम्ही त्यांना निवेदन दिलेले। जवळपास 2018 ते 2025 या दरम्यान मुख्याधिकारी सरोदेंचा काळ, त्यानंतरचे मुख्याधिकारी गोसावींचा काळ आणि सुहास जगतापांचा आत्तापर्यंतचा काळ, यात आम्ही ज्यावेळेस माहितीच्या अधिकारातून काही माहिती गोळा करत होतो तर बरीचशी बिलांमध्ये तफावत त्या ठिकाणी आम्हाला आढळलेली आहे। मग आम्ही आमच्या माहितीच्या अधिकारात जिओ टॅग फोटो असतील ते आम्हाला मिळाले नाही, काही आम्ही डांबराच्या बिलाचे काढले, नसतीचे बिलं ते सुद्धा त्या ठिकाणी कुठेही उपलब्ध नाही। त्यामुळं आम्हाला त्या ठिकाणी त्या सर्व झालेल्या नगरपालिका फंडातील कामं हा कुठंतरी आम्हाला भ्रष्टाचार झाल्याचा वास त्या ठिकाणी येतो आहे। म्हणून आज आम्ही माननीय नगराध्यक्ष साहेब यांना एक निवेदन देऊन 2018 ते 2025 पर्यंतची तुम्ही श्वेतपत्रिका या ठिकाणी काढावी अशी आम्ही त्यांना या ठिकाणी विनंती केली। आज येत्या 30 एप्रिलपर्यंत यांनी श्वेतपत्रिका काढावी असं आम्ही आजच्या निवेदनात म्हटलेलं आहे। आणि जर 30 एप्रिलपर्यंत जर श्वेतपत्रिका काढली नाही तर आम्ही 1 मे महाराष्ट्र दिनाच्या ध्वजारोहणानंतर या ठिकाणी त्यांच्या दालनाबाहेर आमरण उपोषण करणार।